नमस्कार मैत्रिणींनो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा इथं मी एकच कांदा, मैत्रिणी तुम्हाला वाटत असेल मोठा कांदा होता तो अगदी बारीक कट करून घेतला आहे. मोठा एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे. इथं सपाट वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली. पहा, आज आपल्याला याच्यापासून अगदी मस्त असा भन्नाट असा नाश्ता बनवायचा. मैत्रिणी तुम्ही नाश्ता तसं खा किंवा भाकरीसोबत खा किंवा पावासोबत खा किंवा चपातीसोबत खा. खरंच खूप छान हा नाश्ता आहे. तुम्ही कधीही करू शकता, 4 वाजता करू शकता, सकाळच्या पारी करू शकता आणि खायला बी खूप चवदार, सगळी आवडीने खाणार. इथं लसूण, आलं, मिरची हे वाटून घेतलेलं आहे पहा बारीक. आणि आता मी याच्यात हिरवी मिरचीचे हे वाटलेलं हे टाकणार आहे बरं का. मसाला यूज करणार नाही आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. हा नाश्ता खूपच वेगळा आहे आणि खरंच खायला खूपच चवदार, अगदी पौष्टिक असा नाश्ता आहे. मग चला याच्यात आता हिरवी मिरचीचं हे बी टाकलं आहे आपण, आलं लसणाची पेस्ट आणि हिरवी मिरची आणि चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं बघा. आता हे पूर्ण मी मिक्स करून घेणार आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. अगदी माहीम असं हलवून घ्यायचं हे बेसन पीठ. पहा तुम्हाला वाटेल एवढीशी वाटीनं हा नाश्ता, हा एवढीशीच वाटीमध्ये अगदी सगळ्यांचं 5-6 माणसांचं पोट भरणार. पाहू शकता तुम्ही. मग कसं भरतंय ते तरी पहा. पूर्ण हे बेसन पीठ मी हलवून घेणार आहे पहा मैत्रिणी, अगदी मस्त असं हलवून घेणार आहे. एकही गुठळी त्याच्यात राहिली नाही पाहिजे. आणि इथं टाकायची आपल्याला थोडीशी हळद. पहा ती सुद्धा पूर्ण मी अशी मिक्स करणार आहे. हे बघा इथं मी आता अंडी घेणार आहे. ही अंडी मी ह्याच्यात टाकणार आहे बरं का मैत्रिणी. तुम्हाला बी वाटतं बेसन पिठामध्ये अंडी, पण खरंच बेसन पिठामध्ये अंडी एकदा टाकून पहा मैत्रिणी. आणि अशा पद्धतीने तुम्ही नाश्ता करून पहा. खरंच खूप म्हणजे खूप छान होतो आणि चवही खूप अप्रतिम लागते. इथं मी फक्त 4 अंडी टाकणार आहे, जास्त काही टाकणार नाही आहे. आणि आपला हा नाश्ता बी खूप छान होतो आणि खूप चवदार मस्त असा होतो पहा. हे बघा ही 4ही अंडी मी टाकून दिलेली. आपल्या बेसन पिठाची गुठळी नाही झाली काय नाही. आता आपल्याला हे पूर्ण हे असं फेटून घ्यायचं आहे बघा. फेटून घेतलं आहे. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो ह्या संपूर्ण गोष्टी टाकल्यात आणि पुन्हा मी थोडंसं पाणी ओतलं आहे पहा. मस्त असं पातळ केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही मैत्रिणी. आता आपण याच्यापासून मस्त अशी घावणं बनवूया बघा. दिरडी एकदम छान दिरडी करायची मैत्रिणी. खरंच खायला खूप छान, अक्षरशः चव येते तोंडाला ह्या दिरड्यांनी, खूपच छान लागतात. अक्षरशः तुम्ही तशी खाल्ली ना तरीही काय नाही. आणि पावासोबत तर खूपच छान लागतात किंवा ब्रेडसोबतसुद्धा खाऊ शकता. तेलही एवढं लागत नाही. तेल टाकलं आहे पहा थोडंसं, पण कसं आहे त्याच्यात अंडं आहे ना, मग ते थोडंसं फुगायसाठी थोडंसं जास्त तेल टाकायचं म्हणजे आपलं हे बघा अशा पद्धतीने पांगून घेणार आहे मैत्रिणी. पहा बरं. आणि खरंच खूप छान ही दिरडी होतात मैत्रिणी, खूपच छान आणि पटकनी निघणारी, अशी चिकटून वगैरे बसत नाही, एवढी सुंदर होतात. हे बघा पहा बरं, सहज कलता घातला तरी अगदी मस्त अशी ही दिरडी तयार होतात. अजून थोडंसं झालं नाही, मी अजून तसंच ठेवणार आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. थोडंसं त्याला परतून द्यायचं. थांबा आता. हे बघा पहा मैत्रिणी, झाले का नाही सुंदर. रंग बी अगदी छान दिसतोय आणि पहा काय सुंदर दिसतंय. खरंच पाहून तोंडाला पाणी सुटून एवढी छान दिरडी होतात खायलाही अगदी मस्त. मी तुम्हाला अशी 2 दिरडी करून दाखवणार आहे मैत्रिणी. पहा मग मला सांगा तुम्ही कधी अशी दिरडी केली का. अगदी 4-5 माणसांचं अगदी भरपूर सारा नाश्ता तयार होतो हा. पहा मैत्रिणी काय सुंदर झाल्यात, आहे का. नक्कीच मैत्रिणी आवडलात एक लाईक, एक सबस्क्राईब करा. आणि आजचा हा नाश्ता कसा वाटला तेही मला सांगा मैत्रिणी. चला आपण उद्या भेटूया मैत्रिणी अशाच. बाय.